महापौर ज्योतिताई गाडे आणि उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांची मनपा अधिकाऱ्यांसमवेत विकासाबाबत बैठक संपन्न. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीनं करा, महापौर ज्योतिताई गाडे यांचं प्रतिपादन. शासकीय वेळेनुसार काम करा, नियम न पाळल्यास कारवाई होईल, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव. अहिल्यानगर महानगरपालिकेचे नूतन महापौर ज्योतिताई गाडे आणि उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेत शहरातील प्रलंबित प्रश्न, विकास कामं आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीमध्ये महापौरांनी अधिकारी वर्गाला नागरिकांशी निगडीत कामं प्राधान्यानं सोडवण्याच्या सूचना दिल्या. महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की महानगरपालिकेबद्दल नगरकरांमध्ये समाधान निर्माण व्हावं, यासाठी त्यांच्या दैनंदिन तक्रारींचं निराकरण तातडीनं झालं पाहिजे. नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासनावरील विश्वास कमी होतो, त्यामुळं प्रत्येक विभागानं जबाबदारीनं काम करावं. त्यापुढे म्हणाल्या की महानगरपालिकेमध्ये उपायुक्त, ऑडिटर, कॅफो आणि शहर अभियंता यासारखी काही महत्त्वाची पदं रिक्त असल्यामुळं कर्मचाऱ्यांवर ताण येतोय. ही पदं लवकरात लवकर भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. महापौरांनी पुढे काही ठोस सूचना दिल्या. जन्म मृत्यू दाखले डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून गर्दी कमी होईल. विद्युत विभागामध्ये ऊर्जा बचत उपाययोजना करून खर्च कमी करावा. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक साधनं सामग्री आणि मनुष्यबळ वाढवावं. बांधकाम परवान्यांची प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीतनं तातडीनं पूर्ण करावी. बंद पडलेली उद्यानं दुरुस्त करून पुन्हा नागरिकांसाठी खुली करावीत. पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करावं. त्यापुढेही म्हणाल्या की शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल. उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की सर्व कर्मचारी यांनी शासकीय वेळेनुसार कामकाज सुरू करावं. दुपारच्या विश्रांतीनंतर तातडीनं कार्यालयामध्ये हजर राहावं आणि निर्धारित वेळेपूर्वी सुटी घेऊ नये. वेळापत्रकाचं पालन न करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. त्यापुढेही म्हणाल्या की ज्या कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आहे त्यांनी तो नेहमी परिधान करावा. आपलं कार्यालय आणि प्रभाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानं घ्यावी. नेहरू पुतळा परिसरातील जागेच्या प्रश्नाचं तातडीनं निराकरण करावं. कापड बाजारामध्ये महिलांसाठी शौचालयाची तातडीनं व्यवस्था करावी. त्या भागातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी योजनाही आखावी. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी बैठकीत सविस्तर अहवाल सादर केला. त्यांनी सांगितलं की शासनाच्या निधीतनं शहरातील 24 रस्त्यांची कामं सुरू असून त्यापैकी 14 पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत शासनानं 44 कोटी रुपये अनुदान दिले असून मनपानं 15 कोटी रुपये स्वतःच्या निधीतनं टाकले आहेत. आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढे माहिती दिली की नेहरू मार्केट प्रकल्पासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली असून 60 दुकाने उभारली जाणार आहेत. सर्जेपुरा रंगभवनासोबत पार्किंग आणि सांस्कृतिक भवनाची कामं सुरू आहेत. 2 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे बांधकामही सुरू आहेत. जिजामाता हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात आहे. नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून सजावटीसाठी 10 कोटीचा निधी हा आवश्यक आहे. ई बस डेपोचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात 10 बस सुरू होणार आहेत. शहरामध्ये दररोज स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि मोकाट जनावरील नियंत्रण मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यांनी सांगितलं की शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि वसुली वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या माध्यमातून नगरकरांना दर्जेदार सुविधा देणं हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, नगरसेवक सागर मुर्तडकर, नगर सचिव मेहर लहारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, शहर अभियंता मनोज पारखे, नगर रचनाकार यादव, वैभव जोशी, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर, आदित्य बल्लाळ, प्रभाग अधिकारी तडवी, बाळासाहेब पवार, शंकर मिसाळ, अशोक साबळे, राकेश कोतकर आदी यावेळी उपस्थित होते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.